चला मुंबई उच्च न्यायालय परीक्षेच्या एका नमुना प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वाची उत्तरं पटकन बघूया. ही गट ड भरतीसाठीची प्रश्नपत्रिका आहे. चला थेट प्रश्नांकडे वळूया आणि त्यांची अचूक उत्तरं पाहूया. ठीक आहे, सुरुवात करूया सामान्य ज्ञान विभागापासून. पहिला प्रश्न. पर्याय आहेत चेरापुंजी, मावसिन राम, कोहिमा आणि इटानगर. कोणतं असेल बरोबर उत्तर? तर अचूक उत्तर आहे ब, मावसिन राम. हे ठिकाण विक्रमी पावसासाठी ओळखलं जातं. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे अजिंठा, सांची, सारनाथ आणि अमरावती. आपलं राष्ट्रचिन्ह सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेतलं आहे, त्यामुळे पर्याय क बरोबर आहे. खेळप्रेमींसाठी एक खास प्रश्न. लंडन, दुबई, मुंबई की सिडनी? ICCचं मुख्यालय दुबईमध्ये आहे, म्हणजे पर्याय ब योग्य आहे. चला पुढे जाऊया. आता पाहूया आणखी एका आंतरराष्ट्रीय संस्थेबद्दल. पर्याय आहेत न्यूयॉर्क, द हेग, जिनिव्हा, ब्रुसेल्स. याचं बरोबर उत्तर आहे ब, द हेग. आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता काही विज्ञान आणि तर्कावरचे प्रश्न पाहूया. यात थोडा विचार करावा लागेल. या प्रश्नासाठी पर्याय आहेत एडिसन, न्यूटन, बेंजामिन फ्रँकलिन आणि आइन्स्टाईन. विजेच्या शोधाचं श्रेय ॲज बेंजामिन फ्रँकलिन यांना दिलं जातं. विज्ञानाच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा क्षण आहे. एक छोटंसं गणित आहे. पर्याय आहेत 200, 250, 300 आणि 350. बरोबर उत्तर आहे 300. गणित सोपं आहे. 60ला 20ने भागा आणि 100ने गुणा. हे एक तार्किक कूड आहे. यात फक्त अक्षरांमधील पॅटर्न ओळखायचा आहे. इथे प्रत्येक अक्षर एक घर पुढे सरकलं आहे, म्हणून CAT होईल DBU. हा दिशा ज्ञानाचा प्रश्न आहे. चला उत्तर कसं काढायचं ते बघूया. याचं उत्तर पायथागोरसच्या प्रमेयाने येतं आणि ते अंतर आहे 10 पावलं. आणि आता शेवटचा विभाग मराठी साहित्य आणि भाषा. चला उत्तरं पाहू. हा प्रश्न महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या टोपण नावांबद्दल आहे. लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव होतं, म्हणून पर्याय ड बरोबर आहे. एका प्राचीन ग्रंथाबद्दलचा प्रश्न. पर्याय आहेत कालिदास, बाणभट्ट, अश्वघोष आणि भौभूती. हे चरित्र राजा हर्षवर्धनचे दरबारी कवी बाणभट्ट यांनी लिहिली आहे. तर आपला हा आढावा इथेच संपला. किती उत्तरं बरोबर आली? तयारी तपासण्यासाठी